संकटामध्ये आहोत की यामध्ये आपण पाहिलं की सर्व जगभर नव्हे भारतभर आणि सर्वच देश या संकट काळात प्रत्येक गोष्टीला सामोरे जात आहोत। शैक्षणिक वर्ष 2021 मध्ये सुद्धा आपण खूप चांगल्या पद्धतीनं याचं आयोजन केलं आणि महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांच्या सातत्यानं येणाऱ्या मार्गदर्शक सूचनांचं, तंत्र शिक्षण संचालनालय यांच्या मार्गदर्शक सूचनांचं, तसेच ICMR एम्स यांच्या ज्या मार्गदर्शक सूचना आहेत, मानांकन आहेत, केंद्र आणि राज्य शासनाची जी काही नियमावली आहे त्याच्या अनुषंगानं स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर याचा पुरेपूर आपण आपल्या संस्थेमध्ये सुद्धा या गोष्टीचा सर्व पालन करून हे शैक्षणिक वर्ष आपण पार पाडलं। प्रथम हिवाळी परीक्षा 2020च्या निमित्तानं सुद्धा आपण पाहिलं की प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या ज्या सैद्धांतिक आणि असैद्धांतिक ज्या परीक्षा होत्या त्या सुद्धा विहित मुदतीमध्ये, वेळेमध्ये आणि सर्वच गोष्टीचं पालन करून मंडळाच्या आदेशानुसार आपण या पार पाडलेल्या आहेत आणि त्यानुसार प्रथम, द्वितीय, तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचा सुद्धा निकाल त्याची घोषणा झालेली आहे। या कालखंडामध्ये आपण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय BR गायकवाड साहेब तसेच सर्व संचालक मंडळ यांच्या सूचनेनुसार जे प्रॅक्टिकल असेल, थिअरी असेल, या सुद्धा ज्या काही सर्व गोष्टी आहेत याचं सुद्धा व्यवस्थित विद्यार्थ्यांना आकलन व्हावं, या शैक्षणिक वर्षामध्ये कुठल्याही विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान होऊ नये किंवा सर्व विद्यार्थ्यांना या कठीण काळात सुद्धा योग्य मार्गदर्शन मिळावं म्हणून आपण या थिअरी आणि प्रॅक्टिकलचं सुद्धा आयोजन केलं। याचबरोबर त्या क्षेत्रातील जे तज्ज्ञ व्यक्ती आहेत त्या तज्ज्ञ व्यक्तींचं सुद्धा व्याख्यान आपण आयोजित केलं। या कालखंडामध्ये विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सुद्धा, त्यांचं ओव्हरऑल डेव्हलपमेंट, सर्वांगीण विकास होण्यासाठी सुद्धा अनेक ज्या उपक्रम आहेत त्या उपक्रमाचं आयोजन करून त्याही उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी, बहुसंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन आपला नावलौकिक वाढवलेला आहे आणि आपली गुणवत्ता सुद्धा या कालखंडामध्ये चांगल्या पद्धतीने विद्यार्थी मित्र साध्य करत आहेत। ह्या गोष्टी सर्व आपण पालकांना माहीत असण्यासाठी आणि पालकांना अवगत करण्याच्या दृष्टीने आपण आज ही बैठक बोलवलेली आहे। उन्हाळी परीक्षा 2021 असैद्धांतिक विषयांच्या परीक्षेबाबत आणि सैद्धांतिक विषयांच्या परीक्षेबाबत की परीक्षा फॉर्म भरण्याच्या बाबतीमध्ये काही आपल्याला सूचना अवगत झाल्या होत्या आणि त्या सूचनेनुसार आपण परीक्षा फॉर्म सुद्धा विद्यार्थ्यांचे त्या विहित कालावधीमध्ये भरून घेतलेले आहेत। त्या कालावधीमध्ये परीक्षा फॉर्म भरत असताना सुद्धा काही विद्यार्थ्यांचे परीक्षा फॉर्म भरणं बाकी होतं, तर त्याही विद्यार्थ्यांसाठी जे स्पेशल प्रोव्हिजन, विशेष असं तरतूद करण्यात आली होती आणि त्या तरतुदी अंतर्गत त्याही विद्यार्थ्यांचे परीक्षा फॉर्म आपण भरून घेतलेले आहेत की मंडळाच्या शासनाच्या आदेशानुसार सर्वच विद्यार्थ्यांना हा परीक्षा देण्यात त्यांचा हक्क आहे आणि तो हक्क देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत आणि त्याप्रमाणे त्यांचा तो हक्क आपण अबाधित ठेवलेला आहे आणि त्याप्रमाणे सर्वांची परीक्षा फॉर्म भरून घेतलेला आहे। उन्हाळी परीक्षा 2021च्या आयोजनाबाबत या परिपत्रकानुसार जर आपण पाहिलं, उन्हाळी परीक्षा 2021च्या आयोजनाबाबत आपल्या समोर स्क्रीनवर हे जे परिपत्रक आहे आणि या दिनांक 1 जून 2021च्या परिपत्रकानुसार विविध सूचना आपल्याला देण्यात आलेल्या आहेत। या परीक्षेचा कालावधी असेल, त्या मंडळाच्या ज्या काही विविध बैठका झाल्या, त्या उन्हाळी परीक्षा 2021ची काही रूपरेषा असेल, कार्यपद्धती असेल, त्या विविध ज्या तज्ज्ञ समिती आहेत या समितीच्या काही शिफारशी आहेत, त्यामध्ये काही परीक्षेसंदर्भात ठळक अशा गोष्टी मांडण्यात आलेल्या आहेत। तर त्या अनुषंगानं अखिल भारतीय तंत्र शिक्षण जी परिषद आहे
त्या मान्यताप्राप्त आपली अभियांत्रिकी पदविका हा जो अभ्यासक्रम आपण घेत आहोत, तर या उन्हाळी जी 2021 ची परीक्षा होणार आहे ती हिवाळी परीक्षा 2020 ची जशी झाली त्याप्रमाणेच बहुपर्यायी ऑनलाईन पद्धतीने मंडळ स्तरावर घेण्यात येत आहे. आणि या परीक्षेकरता सदर परीक्षा विद्यार्थी स्मार्ट मोबाईल फोन, लॅपटॉप, टॅबलेट, डेस्कटॉप इत्यादीचा वापर करून सद्य परिस्थितीमध्ये ज्या ठिकाणी ते वास्तव्यास आहेत त्या ठिकाणाहून हे परीक्षा देऊ शकते. मग या सदर परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना हिवाळीसाठी 40 पैकी 30 आपल्याला प्रश्न सोडवणे बंधनकारक होतं, पण उन्हाळी 21 साठी 40 पैकी 35 प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. आणि सदर परीक्षेकरता विद्यार्थ्यांना 2 तासाचा अवधी देण्यात आलेला आहे. तर या 2 तासाच्या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांनी जी आपली परीक्षा आहे तर ही परीक्षा देत असताना की आपल्याला जो कालावधी देण्यात आलाय त्या कालावधीमध्ये ते प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. आणि हे करत असताना जर या कालखंडामध्ये जर विद्यार्थ्यांना काही परीक्षेच्या दरम्यान काही अडचणी आल्या तर त्या अडचणी सुद्धा दूर करण्यासाठी जी प्रॉक्टरिंग सिस्टीम कंट्रोल रूम ही संबंधित संस्थेमध्ये करण्याच्या सूचना मंडळानं दिलेल्या आहेत. आणि त्याप्रमाणे आपण आपल्या कॉलेजमध्ये सुद्धा की एक अशाच पद्धतीची एक प्रॉक्टर सिस्टम, एक कंट्रोल रूम, एक नियंत्रक जे आहेत त्याच्यासाठी सुद्धा आपण नेमण्यात आलेले आहेत की जे आपण ऑफिसर इन्चार्ज असतील, सिलिंग सुपरवायझर असतील यांची सुद्धा आपण नेमणूक केलेली आहे. तर आपल्या माहितीसाठी की ही परीक्षा स्मूथ आणि फेअर आणि व्यवस्थितपणे पार पाडणे ही त्या संबंधित शिक्षकांची, प्राचार्यांची, त्या संस्थेची जबाबदारी आहे. म्हणूनच आपण ही परीक्षा घेत असताना चीफ ऑफिसर इन्चार्ज त्या संबंधित संस्थेचे जे प्राचार्य आहेत तर हे प्राचार्य या परीक्षेचे जे पूर्ण कामकाज आहे ते तरी पाहणार आहेत. त्यांच्या अंतर्गत ऑफिसर इन्चार्ज यांचीही नेमणूक करण्यात आलेली आहे. आपल्या कॉलेजमध्ये, आपल्या संस्थेमध्ये श्रीयुत SM सावंत सर हे ऑफिसर इन्चार्ज म्हणून या परीक्षेचं काम पाहणार आहेत. सिलिंग सुपरवायझर म्हणून या सैद्धांतिक आणि असैद्धांतिक परीक्षेचं जे कामकाज आहे तर आपल्या संस्थेचे इलेक्ट्रॉनिक्सचे जे विभाग प्रमुख आहेत श्रीयुत आनंद गायकवाड सर हे या सिलिंग सुपरवायझर म्हणून काम पाहणार आहेत. तसेच जे विद्यार्थी विविध परीक्षा देत असताना त्या विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये, जे 10 ते 12 हा स्लॉट अलोकेट केलेला आहे, दुपारी 2 ते 4 हा जो स्लॉट देण्यात आलेला आहे आणि या संदर्भात जे आपल्याला सूचना आहे त्याप्रमाणे आपण त्या प्रॉक्टरिंग सिस्टीम आणि इन्व्हिजिलेटर्स यांची सुद्धा नेमणूक करण्यात आलेली आहे की जेणेकरून जेव्हा हे विद्यार्थी आपले परीक्षा देतील तेव्हा परीक्षा देत असताना त्या विद्यार्थ्यांना कुठलीही जी अडचण आहे, जसे की आपण पाहतो की आपल्याकडे ऊर्जा जे मोबाईलचं काही अडचण आली असेल, लॅपटॉपची आलेली असेल किंवा त्यांना अचानकच नेटवर्क कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम असेल, तसेच त्यांना परीक्षेच्या कालखंडामध्ये अचानकच मोबाईलचा असेल प्रॉब्लेम, तर या विद्यार्थ्यांना सुद्धा त्या संदर्भात की मंडळाच्या सूचनेनुसार ती परीक्षा ती विहित मुदतीमध्ये त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांमागे 30 विद्यार्थ्यांमध्ये एक शिक्षक अशी इन्व्हिजिलेटर यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. आणि त्यांच्या ऑब्झर्वेशन अंतर्गत ते 30 मुलांमध्ये एक शिक्षक हे निरीक्षक म्हणून काम पाहणार आहेत आणि त्यांना कुठली जरी अडचण आली तर ते दूर करण्याचं काम हे त्या संबंधित त्या इन्व्हिजिलेटर या व्यक्तीकडे असणार आहे. तसेच की आपण पाहत आहोत की या परिपत्रकामध्ये सिटिंग चार्ट असेल, त्याचप्रमाणे हॉल तिकीट असेल, या संदर्भात काही सूचना देण्यात आलेल्या आहेत की आपल्याला सिटिंग चार्टचं जे कन्फर्मेशन आहे तर हे 15 जुलै पूर्वी करायचं आहे. तर सिटिंग चार्ट म्हणजे तरी काय, तर या सिटिंग चार्ट मध्ये जर आपण पाहिलं की आपण विद्यार्थ्यांचं जे सीट नंबर असेल, एनरोलमेंट नंबर असेल, नाव असेल
आणि ज्या विविध विषयांची तो विद्यार्थी जो परीक्षा देणार आहे, तर या संदर्भात जी सगळी माहिती आहे, तर ही माहिती या सिटिंग चार्ट मध्ये आपल्याला 15 जुलै पर्यंत दुरुस्त करून घ्यायची आहे. कारण की आपलं जे परत ज्या विद्यार्थ्यांचं जे मार्कशीट येणार आहे किंवा त्यांचं जे गुणपत्रक येणार आहे आणि बोर्ड सर्टिफिकेट येणार आहे, त्यावर कुठल्याही प्रकारची दुरुस्ती किंवा कुठलीही अडचण येऊ नये म्हणून आपल्याला याचं खूप काळजीपूर्वक की आपल्याला सिटिंग चार्टचे कन्फर्मेशन आहे तर ते करायचं आहे. तसेच या परीक्षेच्या संदर्भात ओळखपत्र उन्हाळी परीक्षा 2021 करता विभागीय कार्यालयाकडून आपल्याला जे प्राप्त झालेलं ओळखपत्र आहे ते सुद्धा आपण आपल्या कॉलेजमध्ये येऊन ते प्राप्त करायचं आहे आणि त्या ओळखपत्रकानुसार आपल्याला असैद्धांतिक आणि सैद्धांतिक परीक्षा या द्यायच्या आहेत. तर तसेच हा द्वितीय जे आपण पाहिलं तर यामध्ये स्क्रीन आपल्याला शेअर करू इच्छितो की या स्क्रीन मध्ये आणि या सर्क्युलर मध्ये विविध ज्या संकल्पना मांडण्यात आलेल्या आहेत, तर या संकल्पना सुद्धा आपल्याला माहीत व्हाव्यात. कारण परीक्षेसंदर्भात फार महत्त्वाच्या सूचना आणि तसे बदल यावेळी काही घडलेले आहेत आणि त्या मंडळाच्या मीटिंग मध्ये तशा ज्या घोषणा झालेल्या आहेत त्या अनुषंगानं आपल्या सर्वांना माहीत होण्याच्या दृष्टीनं की आज आपण बैठक बोलवली आहे. आणि सिटिंग चार्ट असेल, हॉल तिकीट असेल, त्यानंतर हिवाळी परीक्षेमध्ये मंडळाच्या जे आपलं करिक्युलम पाहिला, त्यानंतर मंडळाने जे कामकाज पाहिलं, तर त्यानुसार असं दिसून आलं मंडळाला की काही विद्यार्थी हे या परीक्षा दरम्यान माल प्रॅक्टिसेस, कॉपिंग केस किंवा अशा काही गोष्टी करत आहेत की त्यामुळं जे मंडळाचं जी काही नियमावली आहे किंवा ज्या सूचना आहेत तर त्याचं पालन होताना दिसत नाहीये. म्हणून काही तरी सूचना देण्यात आलेल्या आहेत. तर असैद्धांतिकच्या बाबतीमध्ये आपण थोडं पाहूया. या मुद्दा क्रमांक 3 जो आपला आहे, तर या मुद्दा क्रमांक 3 मध्ये सदरच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना सुद्धा की कुठलाही विद्यार्थी थेरी प्रॅक्टिकलला अब्सेंट राहता कामा नये, गैरहजर राहता कामा नये. त्यांना पूर्वीच टाइम टेबल देणं गरजेचं आहे. त्यांना पूर्वकल्पना, फोन कॉल्स करणं, पालकांना कळवणं, प्रॅक्टिकलचं टाइम टेबल असेल तर हे सगळं त्यांना कळवणं. जे काही त्यांचं सत्रक्रम आहे तर ते विद्यार्थ्यांकरता जे परीक्षा आयस्कीम नुसार सत्रक्रम D3, D4, D5 ज्या काही ऑनलाईन एक्झाम्स असतील, त्यानंतर त्याचं प्रॅक्टिकल असेल, मायक्रो प्रोजेक्ट असतील, असाइनमेंट्स असतील, या सुद्धा आपल्याला करून घ्यायच्या आहेत. आणि त्यांना जे देण्यात आलेले जे प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षेसाठी ज्या काही महत्त्वाच्या सूचना होत्या त्या आपण विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे ते 6वं, 2रं आणि 4थं हे सत्र पूर्ण करत असताना त्या विद्यार्थ्यांना जे काही प्रॅक्टिकल आहे त्या प्रॅक्टिकलच्या संदर्भात असणारा जे काही त्यांचं पूर्ण मॅन्युअल्स आहेत तर ते ऑनलाईन पद्धतीनेही विद्यार्थी पाठवू शकतात. ऑफलाईन मध्ये सुद्धा त्यांना जर अवधी असेल तर तेही देऊ शकतात. मायक्रो प्रोजेक्टच्या संदर्भातही तशाच सूचना आहेत, असाइनमेंटच्या संदर्भात आहेत. आणि ही जी प्रात्यक्षिक परीक्षा किंवा तोंडी परीक्षा आहे ही मंडळाने दिलेला जो कालावधी आपल्याला आहे तर तो 25 जून ते 3 जुलै या कालावधीमध्ये आपल्याला या प्रात्यक्षिक परीक्षा घ्यायच्या आहेत. आणि संस्थेने सुद्धा प्रात्यक्षिक परीक्षा घेत असताना, तोंडी परीक्षा घेत असताना एक वेळापत्रक बनवलेलं आहे. तर या वेळापत्रकाचं विद्यार्थ्यांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे आपण करत आहोत सुद्धा. तसेच अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे मुद्दा क्रमांक ई, नॉन थेरी ई मार्कशीट भरत असताना खालील मुद्द्यांच्या जो महत्त्वाच्या सूचनांचं जे पालन करायचंय. तर मंडळाला असं दिसून आलं की बहुसंख्य मुलांनी विविध विषयामध्ये थेरी असेल, नॉन थेरी असेल खूपच मार्क्स मिळवलं. मग हे मिळवत असताना काही मॅल प्रॅक्टिसेस करण्यात आल्या काही मुलांकडून आणि त्या अनुषंगाने काही मार्गदर्शक सूचना आणि महत्त्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी पहिली सूचना आहे विभाग प्रमुख किंवा अंतर्गत परीक्षक जे आहेत, बाह्य परीक्षक जे आहेत, तर यांनी सुद्धा मंडळाने जे काही कायमस्वरूपी निर्देशित केलेले जे काही प्रोफार्मा आहेत की ज्यामध्ये D3, D4, D5 मध्ये त्यांनी आसन क्रमांकानुसार गुण भरत असताना जी टीचिंग लर्निंग स्कीम आहे त्यामध्ये मॅक्सिमम आणि मिनिमम गुण आणि ज्या विद्यार्थ्यांना
साधारणतः 90% पेक्षा जास्त किंवा 90% एवढे गुण मिळालेले आहेत, ते मिळालेले गुण योग्य आहेत का अथवा नाही याची खातरजमा करायची आहे. आणि जर गैरहजर विद्यार्थी असेल, डिटेन विद्यार्थी असेल, त्याच्याही आसन क्रमांकासमोर तो कोड जो देण्यात आलेला आहे 403 किंवा 407 किंवा 401 हा आपल्याला नोंदवायचा आहे. आणि परीक्षकांनी ही परीक्षा ऑनलाईन ई मार्कशीट भरत असताना की 90% पेक्षा जास्त जे गुण मिळालेले आहेत किंवा 90% आहेत, तर या सर्व विद्यार्थ्यांचं जे सत्रकर्म आहे त्याचं जे इव्हिडन्स पुरावे जे आहेत की त्यांनी केलेलं प्रॅक्टिकल, मायक्रो प्रोजेक्ट, असाइनमेंट्स आणि अजून जे काही संबंधित विषयाच्या बाबतीमध्ये असणारं जे काही सत्रकर्म आहे ते सर्व त्यांनी जमा करायचं आहे कॉलेजमध्ये. आणि या सत्रकर्माबरोबरच जे विविध प्रोफार्मा आहेत D3, D4 आणि D5 हे सुद्धा जमा करायचे आहेत संबंधित शिक्षकांनी. हा अतिशय महत्वाचा मुद्दा की ज्याची आपल्याला माहिती व्हावी म्हणून आपण हे आयोजन. मुद्दा क्रमांक 2, उन्हाळी परीक्षा 2021 पासून परीक्षकांनी स्क्रीन दिसत नाहीये, जस्ट मिनिट. स्क्रीन प्रेझेंट करतो. पालकांना विनंती आहे की अगदी एकाच मिनिटामध्ये आपल्याला जी स्क्रीन दिसत नाहीये ती दिसण्यासाठी मी थोडा प्रयत्न करतो. येस, मला वाटतं आता स्क्रीन दिसते सर्वांना. माने सर, स्क्रीन दिसते का? येस येस, खूप खूप धन्यवाद. तर मुद्दा क्रमांक 2, उन्हाळी परीक्षा 2021 पासून परीक्षकांनी जे ई मार्कशीट मध्ये जे गुण भरताना ज्या विद्यार्थ्यांना साधारणपणे 95% पेक्षा जास्त किंवा त्यापेक्षा जास्त गुण त्यांच्या आसन क्रमांकावर जर स्कोर हे जे एक्सेप्शनली हाय असतील तर त्यांना ओव्हरऑल जे ऑडिट आहे ते रिलेव्हंट रेकॉर्ड आहे असा पॉपअप मेसेज देण्यात येईल. परीक्षकांनी गुणपत्रिका कन्फर्म करण्यापूर्वी विद्यार्थ्यांना जे देण्यात आलेले गुणांची पुनर्तपासणी करून घ्यायची. हे योग्य आहेत की नाही याची खातरजमा करावी. गुणांमध्ये बदल असल्यास सुधारित गुण ई मार्कशीट मध्ये भरण्यात यावे. तर मुद्दा क्रमांक 2 मी परत एकदा रिपीट करतो की उन्हाळी परीक्षा 2021 पासून परीक्षकांनी ई मार्कशीट ऑनलाईन भरत असताना विद्यार्थ्यांना साधारणपणे 90% पेक्षा जास्त किंवा 90-95% मार्क्स मिळाले असतील तर अशा आसन क्रमांकासमोर दे स्कोर एक्सेप्शनली हाय हेन्स वॉरंट्स ऑडिट ऑफ रिलेव्हंट रेकॉर्ड्स असा पॉपअप मेसेज देण्यात येईल. म्हणजेच की अशा विद्यार्थ्यांचं जे सत्रकर्म आहे, जे प्रॅक्टिकल असतील, मायक्रो प्रोजेक्ट, असाइनमेंट किंवा अन्य काही जे सर्व, तर हे त्याचं वॉरंट आपल्याला त्याचं ऑडिट हे इश्यू करण्यात येईल आणि तो पॉपअप मेसेज देण्यात येईल. मग परीक्षकांनी ह्या ज्या गुणपत्रिका कन्फर्म करण्यापूर्वी विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या गुणांची पुनर्तपासणी करून योग्य आहेत का नाही, जर योग्य असतील तर खात्रीपूर्वक ते मार्क चेक करून सदरच्या विद्यार्थ्याचं जे सत्रकर्म आहे जेव्हा जेव्हा मंडळ आपल्याला मागणी करेल तेव्हा आपल्याला हे सर्व त्यांचं सादर करावं लागणार आहे. जर आपण हे सादर करत असताना काही त्रुटी आढळल्या किंवा शैक्षणिक संस्थेने सुद्धा जर याचं पालन नाही केलं तर संबंधित संस्थेवर दंडात्मक आर्थिक दंड असेल किंवा संलग्नता प्रमाणपत्र काढून घेण्याची सुद्धा कारवाई करण्यात येईल अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत.
त्यामुळे हे गुण भरत असताना ई मार्कशीट मध्ये काळजीपूर्वक भरणं, ते रेकॉर्ड मेंटेन करणं आणि जेव्हा जेव्हा मंडळ आपल्याला मागणी करेल तेव्हा हे जे आहे तर आपल्याला सादर करणं महत्वाचं आहे. हे परीक्षकांनी जे दिलेले मार्क्स आहेत कन्फर्म केल्यानंतर गुणपत्रिकेवर ज्या विद्यार्थ्यांना एक्सेप्शनली हाय गुण देण्यात आले आहेत त्यांची संख्या नमूद करण्यात येईल. संस्थेने सदर विद्यार्थ्याचे संबंधित विषयाचे सर्व रेकॉर्ड योग्यरित्या जतन करावे. तसेच मंडळाच्या सूचनेनुसार सर्व कागदपत्रे तपासणी करता विहित कालावधीत सादर करणे बंधनकारक राहील. तर ही सर्व कागदपत्र 90च्या पुढचे आणि 95च्या पुढचे हे जे सर्व विद्यार्थी आहेत या सर्व विद्यार्थ्यांची सर्व कागदपत्रे आणि उपस्थितीची हजेरी पत्रकाची जी पूर्ण शीट आहे ही सुद्धा आपल्याला सादर करावी लागणार आहे आणि हे सादर करणं बंधनकारक आहे. हे मागणी केल्यावरच द्यायचं नाहीये नसून हे आपल्याला द्यावंच लागणार आहे. ते मागणी करतील किंवा विहित कालावधी आपल्याला देण्यात येईल त्या कालावधीमध्ये सादर करावं लागेल. एखाद्या संस्थेत विशिष्ट कोर्स प्रोग्राम करिता विद्यार्थ्यांनी दिलेले अंतर्गत गुण खूप जास्त अथवा कमी दिले गेले आहेत असे आढळल्यास अशी प्रकरणे मंडळाच्या परीक्षा विषयक नियमावलीतील RG 21 नुसार विशेष समिती पुढे ठेवली जाते. जी SIT जशी आपण म्हणतो तशीच अशी एक स्पेशल जी कमिटी आहे तर ती हाय लेवल स्टँडिंग कमिटी समोर या विशेष समितीने दिलेल्या सूचनानुसार विद्यार्थ्याच्या निकालात सदर दुरुस्तीची अंमलबजावणी करण्यात येईल. तर ते संबंधित विशेष समिती सुद्धा यावर आपला अहवाल सादर करेल आणि मंडळाच्या आदेशानुसार विद्यार्थ्यांवरही काही जे रिझल्ट आहे त्या निकालामध्ये दुरुस्ती बदल होईल, त्याची अंमलबजावणी होईल आणि संस्थेला सुद्धा जो आर्थिक दंड असेल किंवा जी काही संलग्नता विषयीची त्यांच्यावर कारवाई करायची आहे तर ती कारवाई करण्यात येईल. तर हे मंडळाचं 1 जूनचं जे परिपत्रक आहे त्या परिपत्रकानुसार ह्या सूचना आहेत. अन्य सुद्धा सूचना आहेत परंतु आपल्या माहितीसाठी ह्या अत्यंत महत्वाच्या होत्या. तरी संस्थेच्या प्राचार्यांनी वरील सर्व सूचना आपल्या संस्थेतील सर्व विभाग प्रमुख तसेच परीक्षा आयोजनासंदर्भात सर्व संबंधित अधिकारी कर्मचारी या सूचनाचं तंतोतंत पालन करतील, अचूक पालन होईल या दृष्टीने अवगत करावे. तसेच ही परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्याची जबाबदारी संबंधित संस्थेच्या प्राचार्यांची राहील याची नोंद घ्यावी असं मंडळाच्या सचिवांनी आपल्याला आदेश देण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर की आपण हे द्वितीय जे सर्क्युलर आहे हे सर्क्युलर विषयी आता आपण माहिती घेतली की 40 प्रश्न असतील ताकि त्यापैकी 35 सोडवणं बंधनकारक आहे. ज्या काही प्रॅक्टिकलच्या एक्झाम्स आहेत त्या प्रॅक्टिकलच्या एक्झाम्स नुसार ते विद्यार्थी त्या परीक्षा देतील. त्यानंतर अतिशय महत्वाची जी सूचना आपल्याला या 18/6/2021 जे पत्र आहे तर हे मंडळाचं ज्या पत्रानुसार की जी आपली ऑनलाईन परीक्षा होणार आहे उन्हाळी परीक्षा 2021 तर ही मंडळामार्फत घेण्यात येणारी जी परीक्षा आहे तर ही बहुपर्यायी आणि ही बेस ऑनलाईन परीक्षा घेण्यासाठी काही मार्गदर्शक सूचना आपल्याला देण्यात आल्या होत्या की ज्यामध्ये मुद्दा क्रमांक 1 आहे, मुद्दा क्रमांक 2 आहे. मग या परीक्षा केंद्रांनी सदरच्या सूचनेचं पालन करायचं आहे आणि परीक्षा केंद्रावर त्या विहित मुदतीमध्ये सर्व या कामकाज व्यवस्थितपणे पार पाडण्याची जबाबदारी संबंधित प्राचार्यांवर आहे. 18 जून 2021 हे पत्र आहे. इन्स्ट्रक्शन्स गाइडलाइंस फॉर इन्स्टिट्यूट्स फॉर समर 2021 MCQ बेस्ड ऑनलाईन एक्झामिनेशन्स. मग या परीक्षा घेण्यासाठी काय गाइडलाइन्स इन्स्टिट्यूटला देण्यात आलेल्या आहेत. संस्थेने त्या काही गाइडलाइन्स आहेत त्याचं पालन करायचं आहे. विद्यार्थ्यांसाठी काही सूचना आहेत. ऑफिसर इंचार्ज, सिलिंग सुपरवायझर यांच्यासाठी काही सूचना आहेत त्याचं आपण पालन करायचं आहे. तर आपला जो नॉन थिअरी परीक्षा आहेत असैद्धांतिक त्याचा कालावधी 25 ते 3 जुलै या दरम्यान आहे. 13 जुलै ते 5 ऑगस्ट पर्यंत या थिअरीच्या एक्झाम्स आपल्याला घेण्यात येणार आहेत. तर या परिपत्रकामधील अतिशय महत्वाचा मुद्दा पुढील जो मुद्दा क्रमांक C ऑनलाईन प्रॉक्टरिंग प्रोसिजर.
ऑनलाईन प्रॉक्टरिंग प्रोसिजर मध्ये आपण जर पाहिलं तर या ठिकाणी एक कंट्रोल रूम ऍक्टिव्हिटी प्रायर टू कमेन्समेंट ऑफ ऑनलाईन प्रॉक्टरिंग आर ॲज फॉलोज. मग एक कंट्रोल रूम आपल्या परीक्षक जे आहेत यांच्यासाठी संस्थेमध्ये त्याचं रूपांतरण करणं हे संस्थेसाठी बंधनकारक आहे. कंट्रोल रूम आहेत, त्या कंट्रोल रूम मध्ये निरीक्षक, परीक्षक, ऑफिसर इंचार्ज, सिलिंग सुपरवायझर यांची नेमणूक करणं. तर या काही सूचना संस्थेला आणि कॉलेजेसना देण्यात आलेल्या संबंधित शिक्षकांना आहेत. हा त्या सी मधील हा जो मुद्दा क्रमांक 2 आहे तर विद्यार्थ्यांसाठी आणि आपल्या पालकांसाठी सुद्धा फार महत्वाचा आहे की ड्युरिंग द एक्झामिनेशन प्रॉक्टरिंग ऍक्टिव्हिटी म्हणजे तरी काय. आपण सर्वजण या विचारात असाल की असैद्धांतिक परीक्षेच्या संदर्भात सूचना मिळाल्या. सैद्धांतिक ज्या थेअरी परीक्षा आहेत तर या थेअरी परीक्षेच्या संदर्भात ज्या काही सूचना आहेत तर ड्युरिंग द एक्झामिनेशन प्रॉक्टरिंग ऍक्टिव्हिटी the screen on the terminal allocated to the invigilator shows the panel in which the individual examinations are shown in the window with following broad features. आपल्याला ही परीक्षा असताना की परीक्षेच्या कालावधीमध्ये की एनरोलमेंट नंबर, नेम ऑफ द एक्झामिनी, तो दिव्यांग आहे का, त्याला वेळेचा जो कालावधी अर्धा तास जे दिव्यांग व्यक्ती आहेत त्या विद्यार्थ्यांना अर्धा तासाचा 15 मिनिटाचा अवधी वाढवून देण्यात आलेला आहे. मग ही परीक्षा घेत असताना की कंट्रोल रूम जे आहे हे संस्थेमध्ये करायचे आहे. त्यामध्ये ऑफिसर इंचार्ज, सिलिंग सुपरवायझर आहेत आणि प्रत्येक विद्यार्थीच्या साठी एक 10 इन्व्हिजिलेटर्स यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. आणि प्रत्येक इन्व्हिजिलेटर जो काही सुपरवायझर आपण म्हणू आपल्या भाषेमध्ये तर त्या सुपरवायझर यांनी प्रत्येक 30 मुलांसाठी तो एक सुपरवायझर काम पाहिल. मग त्या कॉम्प्युटर स्क्रीनवर त्या 30 मुलांचे जे काही सिम्बॉल्स आहेत, आयकॉन आहेत, जसं की हे आयकॉन आता इथं तुम्हाला दिसतात आहेत, चौकोन चौकोन वेगवेगळे असे आयकॉन्स आपल्याला दिसतील. त्या विद्यार्थ्यांची स्क्रीन जशी आता मी आपल्या समोर बोलत आहे तशी सुद्धा स्क्रीन त्या विद्यार्थ्याची आपल्या समोर दिसेल. आणि या स्क्रीनवर तो विद्यार्थी त्या जी पोझिशन्स आहेत त्या सुद्धा 10 पोझिशन्स आपल्याला देण्यात आलेल्या आहेत. तर त्या पोझिशन्सच्या विषयी आपण थोडं माहिती घेऊया. तर त्या विद्यार्थ्याचा एनरोलमेंट नंबर असेल, त्याचं नाव असेल, त्या विद्यार्थ्याची समोर इमेज असेल जसं की आता मी आपल्या समोर आहे. त्यानंतर त्या विद्यार्थ्याचा देण्यात आलेल्या काही एक्झामिनेशनच्या संदर्भात सूचना की या स्क्रीनवर आपल्याला दिसत आहेत. 10 सूचना आहेत, 10 वॉर्निंग्स आहेत. जेव्हा हा विद्यार्थी आपापल्या मोबाईलवर, लॅपटॉपवर किंवा तत्सम जे साहित्य आपण आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांना या सर्व सुविधा नाहीयेत त्यांनी संस्थेमध्ये, कॉलेजमध्ये येऊन सुद्धा परीक्षा दिली तरी काही हरकत नाही. आपण ती परीक्षा घेऊ. सर तुमचा आवाज म्यूट झालाय. हॅलो सर. हा हा सॉरी. किती वेळापूर्वी झाला सर? जस्ट एक 10 सेकंद झाला असेल सर, जास्त नाहीये. ओके. तर या ठिकाणी की आपल्याला मंडळाच्या आदेशानुसार जे इंटरनेट कनेक्टिव्हिटी असेल, मोबाईलचं चार्जिंग असेल, त्याच्यासाठी रेंज जो मुद्दा आहे, या ज्या काही आपल्याला महत्वाच्या गोष्टी लागणार आहेत आपण आपली पोझिशन, आपलं लोकेशन असं निवडायचंय की जेणेकरून आपल्याला कुठलीही अशी अडचण येता कामा नये. आणि जर अशी अडचण निर्माण झाली तर पर्यायी व्यवस्था सुद्धा, पर्यायी आपल्याला असणारा तो मोबाईल असेल, लॅपटॉप असेल, चार्जिंगचं डिव्हाइस असेल, याची सुद्धा आपल्याला नियोजन करावं लागणार आहे. मग हे संबंधित विद्यार्थ्यांना असेल, पालकांना सुद्धा आमची सूचना आहे, विनंती आहे की विद्यार्थ्यांना आपण त्या टाइम टेबल नुसार, आपलं टाइम टेबल असेल त्यानुसार तो स्लॉट देण्यात आलेला 2 तासाचा तो स्लॉट असेल, 1 तासाची परीक्षा असेल. जेव्हा जेव्हा अशा काही अडचणी आल्या तर संबंधित शिक्षकांना, इन्व्हिजिलेटरना, प्राचार्यांना, विभाग प्रमुखांना संपर्क साधून त्या समस्येचं आपण निराकरण करू शकतो. आणि जर आपल्याला वाटते, साशंकता आहे की आपल्याकडे या सर्व गोष्टींची उपलब्धता होत नाहीये तर आपण संबंधित संस्थेमध्ये जाऊन सुद्धा ही परीक्षा देऊ शकता.
त्यामुळे परीक्षा दरम्यान कुठलीही अडचण येऊ नये म्हणून आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे की पालकांना आणि मुलांना सुद्धा या सर्व गोष्टी माहीत व्हाव्यात. तर समोरील आपल्या या ज्या काही 10 वॉर्निंग्ज आहेत त्या आपल्याला नमूद करण्यात आलेल्या आहेत. तर आपण पाहूया. नंबर 1 वॉर्निंग क्रमांक 1, सस्पिशियस ऍक्शन आणि वॉर्निंग मेसेज आपल्याला जो काही तो डिस्प्ले होईल. पुअर विजिबिलिटी ऑफ स्टुडंट ड्यू टू द बॅड ऑर इम्प्रॉपर लाईट. जेव्हा स्क्रीनवर समोर मुलगा आहे मुलगी आहे तेव्हा त्याची जर इमेज त्या स्टुडंटची त्याची विजिबिलिटी जर कमकुवत असेल, धूसर असेल तर त्यांना मेसेज येईल, यू आर नॉट विजिबल प्रॉपरली. तुमचं जे आता हे दूरदृश्य प्रणालीच्या सहाय्याने सुद्धा आपण जी संवाद साधतोय हा साधत असताना सुद्धा अनेक आपल्याला अडचणी येत आहेत. तर तेव्हा सुद्धा आपल्याला वॉर्निंग मेसेज काय येईल, यू आर नॉट विजिबल प्रॉपरली. तुमची जी इमेज आहे तर ती प्रॉपरली व्यवस्थित दिसत नाहीये. ऍडजस्ट युअर पोझिशन. आपली जी पोझिशन आहे तर ती तुम्ही ऍडजस्ट करा. सच दॅट ॲडिक्वेट लाईट फॉल्स ऑन युअर फेस. आपल्या चेहऱ्यावर जी पुरेसा आपल्याला जो सूर्यप्रकाश असेल किंवा जे आपण लाईट जे आहे तर ती पुरेशी लाईट असणं गरजेचं आहे. इफ डू नॉट कम्प्लाय, आणि जर आपण ही विजिबिलिटी क्लिअर नाही केली देन यू विल बी बुक्ड माल प्रॅक्टिसेस केस. मग आपल्या संदर्भात किंवा आपल्या विरोधात की कॉपिंग केस, मॅल प्रॅक्टिसेसची केस बुक केली जाईल. हे बुक कोण करणार आहेत तर मंडळांना सुद्धा, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळानं सुद्धा तशी इन्फ्रास्ट्रक्चर तशी यंत्रणा उभी केलेली आहे त्यांच्या स्तरावर सुद्धा. आणि संस्था स्तरावर सुद्धा जी नियंत्रक रूम आहे, कंट्रोल रूम आहे, तिथे इन्व्हिजिलेटर्स आहेत, ऑफिसर इन्चार्ज आहेत, सिलिंग सुपरवायझर आहेत, यांना सुद्धा हे नेमलेलं आहे. हे सस्पिशियस ऍक्शन, काही संशयास्पद हालचाली संबंधित विद्यार्थ्याच्या असतील तर त्यांच्यावर कॉपिंग केस ची जी कारवाई आहे तर ती करण्यात येईल. हिवाळी परीक्षा 2020 मध्ये असं आढळून आलं की थिअरी आणि नॉन थिअरीमध्ये विद्यार्थ्यांनी खूप अशा पद्धतीच्या मॅल प्रॅक्टिसेस केल्या. आणि हे करत असताना अजून एक महत्वाची सूचना की पालकांना सुद्धा मला अवगत करायची आहे की तुमचं जे लोकेशन आहे त्याचा IP ऍड्रेस आहे, तुम्ही जो डिव्हाइस यूज करताय त्याची सुद्धा इत्थंभूत माहिती मंडळाकडे असणार आहे. त्यामुळे आपल्याला ही परीक्षा देत असताना वॉर्निंग क्रमांक 1 जी आपण पाहिली त्यानुसार आपण विजिबिलिटी जी आहे ती प्रॉपर ठेवायची. त्यानंतर मुद्दा क्रमांक 2, एक्झामिनी नॉट प्रेझेंट बिफोर द स्क्रीन. जर परीक्षार्थी परीक्षा देत असताना स्क्रीनच्या समोर जर उभा नसेल, स्क्रीनच्या समोर जर दिसत नसेल, यू हॅव मूव्ड अवे फ्रॉम द स्क्रीन ऑफ युअर डिव्हाइस. मग आता मी आपल्या समोर संवाद साधतोय आणि मी स्क्रीन पासून जर बाजूला असं जर सरलो, बाजूला जर झालो तर आपल्याला तिथं लगेच मेसेज येईल, यू हॅव मूव्ड अवे फ्रॉम द स्क्रीन ऑफ युअर डिव्हाइस. मग जे डिव्हाइस आपण वापरतोय, मोबाईल असेल, लॅपटॉप असेल, कम्प्युटर असेल किंवा तत्सम टॅबलेट असतील तर ते लगेच आपल्याला इमेज येईल की तुम्ही त्या स्क्रीन पासून दूर झालेला आहात. अँड दिस मे लीड टू रजिस्टर अ माल प्रॅक्टिसेस केस अगेन्स्ट यू. आणि यामुळे परत कॉपिंग केस सुद्धा आपल्यावर होऊ शकते. हा मुद्दा क्रमांक 2. मुद्दा क्रमांक 3 आहे, द पर्सन प्रेझेंट इन फ्रंट ऑफ एक्झामिनेशन स्क्रीन चेंजेस इन बिटवीन. मग ही परीक्षा देत असताना ही परीक्षा जर देत असताना तो व्यक्ती त्या परीक्षेच्या कालखंडामध्ये त्या स्क्रीन पासून किंवा स्क्रीन सातत्यानं बदलतोय, बरोबर. मग ही स्क्रीन जर सातत्यानं किंवा तो प्रेझेंट करत असताना तर एक्झामिनी तेव्हा परीक्षा देतोय तेव्हा त्याची पोझिशन जर तो चेंज करत असेल तेव्हा सुद्धा एक्झामिनी इज इम्पर्सोनेटेड बाय द अदर पर्सन. आता या ठिकाणी सुद्धा मी जेव्हा तुमच्याशी संवाद साधतोय, मग संवाद साधत असताना माझ्या इथे जर एखादा व्यक्ती आला, आता हा संबंधित जो व्यक्ती आहे, हा मुलगा जर इथे आला तर त्या स्क्रीनवर त्या एक्झामिनी इज इम्पर्सोनेटेड बाय अदर पर्सन आणि यामुळे जी माल प्रॅक्टिसेसची केस आहे ती आपल्यावर रजिस्टर होईल. तर हा एक अतिशय महत्वाचा मुद्दा. ठीक आहे. तर हा एक महत्वाचा मुद्दा 3 क्रमांक हा आपण एक विचारात घेणं आपलं गरजेचं आहे. वॉर्निंग क्रमांक 4 असे आहे, एक्झामिनी सीन विथ ऍडिशनल कम्युनिकेशन डिव्हाइस, मोबाईल, टॅबलेट्स while giving the online examinations. जेव्हा ही ऑनलाईन परीक्षा तो परीक्षार्थी देणार आहे
मग परीक्षार्थी जेव्हा मोबाईल परीक्षा देत आहे मग त्या दरम्यान सुद्धा काही विद्यार्थी असं दिसून आलं की काही आता हा माझ्याकडे मी अजून एक मोबाईल घेतलाय त्यावर मी काहीतरी शोधतोय किंवा टॅबलेट आहे मी काहीतरी शोधतोय लॅपटॉप आहे कम्प्युटर आहे मग माझ्या स्क्रीन समोर जर असं काही तत्सम साहित्य आढळलं जे काही गॅजेट्स निश्चित करण्यात आलेले आहेत असे जर आढळले युअर अपियर असेसिंग इन्फॉर्मेशन वाईल गिव्हिंग ऑनलाईन एक्झामिनेशन म्हणजे असा आपल्याला संदेश येईल की तुम्ही परीक्षा देत असताना तुम्ही दुसरी माहिती अन्य गॅजेटच्या साह्यानं माहिती शोधताय आणि हे गैर आहे म्हणून दिस मे लीड टू रजिस्टर ऑफ मॅल प्रॅक्टिसेस केस अगेन्स्ट यू मग यामुळे ॲडिशनल ज्या काही गोष्टी आहेत ह्या आपल्याला काय होतील की पाहायला मिळतील की हा परीक्षार्थी परीक्षा देत असताना असं जर टॅबलेट मोबाईल जर यूज करत असेल तर त्यांच्यावर कॉपिंग केस होईल की वॉर्निंग क्रमांक 4 तसेच वॉर्निंग क्रमांक 5 की ॲडिशनल पर्सन अपियर्स अलॉंग विथ द एक्झामिन जर मी परीक्षा देतोय आणि परीक्षा देताना माझ्याबरोबर हा व्यक्ती अजून स्क्रीनवर दिसतोय मग ॲडिशनल पर्सन त्या तिथं समोर उपस्थित आहे म्हणजेच यू आर टेकिंग हेल्प ऑफ अदर पर्सन फॉर युअर ऑनलाईन एक्झामिनेशन मग परीक्षा देत असताना ही परीक्षा देत असताना मी अन्य व्यक्तीची मदत घेतोय आणि ही मदत घेतल्यामुळं हे जे आपल्या मंडळाचं जे काही नियमावली आहे या नियमावलीचं उल्लंघन होत आहे आणि त्यामुळे आपल्या विरोधात कॉपिंग केसची केस होऊ शकते मुद्दा क्रमांक 6 एक्झामिनी सीन रेफरिंग ए बुक नोट्स रेफरन्स मटेरियल मग परीक्षा देत असताना समजा मी परीक्षार्थी आहे मग मी तर बुक्स वापरतोय नोट्स बघतोय चेक करतोय असं उत्तर शोधतोय आणि उत्तर शोधून मी परत त्यामध्ये लिहितोय बुक्स असतील नोट्स असतील किंवा रेफरन्स मटेरियल जे काही आहे त्या विषयाचं हे जर मी तिथं घेऊन जर परीक्षा देत असेल तर माझ्या विरोधात कॉपिंग केसची केस होऊ शकेल त्यामध्ये वॉर्निंग क्रमांक 6 वॉर्निंग क्रमांक 7 जर आपण पाहिला एक्झामिनेशन टॉकिंग आता परीक्षा देत असताना जर परीक्षार्थी जर बोलत असेल म्हणजे असं बऱ्याच वेळेला आढळून आलंय की परीक्षार्थी काय करतो की समोर त्याचा दिसणारा जो प्रश्न आहे तो मोठ्याने वाचून दाखवतो आणि समोर बसलेली त्याची जी मित्रमंडळी आहेत जी मुलं आहेत मुली आहेत तर ते नेटवर शोधतात आणि त्याचं उत्तर ते देतात आणि तो मुलगा लगेच सिलेक्टिव्ह जे करेक्ट आन्सर आहे तर तो सिलेक्ट करतो तर हे सुद्धा निदर्शन असं आल्यामुळे एक्झामिनी जर परीक्षार्थी जर परीक्षा देत असताना जर बोलत असेल तर यू आर टॉकिंग ड्युरिंग द एक्झामिनेशन परीक्षा देत असताना तुम्ही बोलत आहात म्हणून आपल्यावर मॅलप्रॅक्टिसची केस होऊ शकते द एक्झामिनी ऑनलाईन एक्झामिनेशन इज इंटरप्टेड फ्रिक्वेंटली आणि मुद्दा क्रमांक 8 सुद्धा आपल्याला अनेक वेळा हिवाळी परीक्षा 2020-21 ची जी पाहिली आपण त्यामध्ये पाहायला मिळाला की परीक्षार्थी सातत्यानं परीक्षा देत असताना ती स्क्रीन आहे तर ती स्क्रीन मिनिमाइज करतोय ती स्क्रीन सातत्यानं बदलतोय म्हणून परीक्षा बंद करतोय परत लॉग इन करतोय तर यू आर इंटरप्टिंग द ऑनलाईन एक्झामिनेशन इंटेन्शनली मुद्दामून तुम्ही ही परीक्षा मिनिमाइज करताय इंटरप्ट करताय त्यामध्ये अडथळा आणताय म्हणून सुद्धा आपल्यावर कॉपिंग केसची केस होऊ शकते मुद्दा क्रमांक 9 एक्झामिनी अपियर्स टू फ्रिक्वेंटली लुकिंग अवे फ्रॉम द स्क्रीन जेव्हा परीक्षार्थी परीक्षा देणार आहे तेव्हा मी सुद्धा आपल्याशी संवाद साधत असताना जर सातत्यानं स्क्रीन पासून अवे या बाजूला असेल की कोणाशी संवाद साधत असेल किंवा कोणाकडे पाहत असेल जर अशी संशयास्पद हालचाल जर माझी दिसत असेल तर निश्चितपणे की ही सुद्धा एक कॉपिंग केसच एक उदाहरण आहे म्हणून यू आर अपियर टू गेट हेल्प फ्रॉम अदर सोर्सेस ड्युरिंग द एक्झामिनेशन मग परीक्षार्थी परीक्षा देत असताना दुसऱ्या अन्य व्यक्तीची किंवा स्रोत वेगवेगळे आहेत त्याचा तुम्ही मदत घेताय म्हणून आपल्यावर सुद्धा कॉपिंग केस ही होऊ शकते त्यानंतर मुद्दा क्रमांक 10 एनी अदर सस्पिशियस ऍक्शन नॉट लिस्टेड अबाउट मग यापैकी सुद्धा काही अजून जर हालचाली काही विद्यार्थ्याच्या परीक्षार्थ्याच्या जर दिसून आल्या तरी सुद्धा आपल्या विरोधात अशी कॉपिंग केसची केस होऊ शकते नाव द इन्व्हिजिलेटर शॅल यूज द वॉर्निंग मग हे अधिकार जसं मंडळ सुद्धा मुंबई या ठिकाणी त्यांचं जे कार्यालय आहे तिथून या परीक्षा
नियंत्रित करणार आहे. तसंच विविध संस्था स्तरावर सुद्धा इन्व्हिजिलेटर्स कंट्रोल रूम मध्ये हे केलं जाणार आहे. मग हे ज्युडिशियली ॲज ऑल वॉर्निंग्स विल बी रेकॉर्डेड इन द एक्झामिनेशन सॉफ्टवेअर. जे एक्झामिनेशन सॉफ्टवेअर मंडळानं जे विकसित केलेलं आहे, तर या सॉफ्टवेअरमध्ये ह्या ज्या काही वॉर्निंग्स आहेत, ह्या काही सूचना आहेत, ह्या रेकॉर्ड केल्या जाणार आहेत. जसं की आता सुद्धा आपली जी बैठक आहे ही ऑनलाईन बैठक आपण ऑनलाईन रेकॉर्ड करतोय. आपल्या स्क्रीनवर इथं रेड मध्ये रेकॉर्डिंग REC जे दिसून येते, हेच म्हणजे की आपले ही जी काही संवाद आहे, हा संवाद सुद्धा रेकॉर्ड केला जातोय. ओनली इन केस इट इज स्ट्रॉंगली फेल्ड दॅट द एक्झामिन इज इंटेन्शनली इंडल्जिंग सस्पिशियस ऍक्शन. मग इन्व्हिजिलेटरला कधी अधिकार आहेत की जेव्हा खरंच असं दिसतंय परीक्षार्थी मुद्दामून असं करतोय, तेव्हा मात्र त्यांना तो अधिकार आहे की त्याच्याविषयी कारवाई करण्याचा. त्यानंतर या संदर्भात जी व्हिडिओ क्लिप आहे, आपल्या कॉलेजचं जे YouTube चॅनल आहे त्यालाही, आणि आपल्या मंडळाची जी वेबसाईट आहे महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाची, त्या वेबसाईटलाही याविषयी ज्या प्रॉक्टरिंग सिस्टीमच्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज आहेत याही आपल्याला पाहायला मिळतील. त्याचबरोबर सर्व पात्रांना आमची विनंती आहे की दिनांक 4, 5, 6, 7 या कालावधीमध्ये सदरच्या सर्व विद्यार्थ्यांचे, जे विद्यार्थी उन्हाळी परीक्षा 2021 देणार आहेत, या सर्व विद्यार्थ्यांसाठी मॉक टेस्ट आयोजित करण्यात आलेले आहे. या मॉक टेस्ट मध्ये, की एक मॉक टेस्ट म्हणजे आपण म्हणू की एक पूर्वतयारी, जी थेरी परीक्षा आपली 13 पासून सुरू होणार आहे त्याची पूर्वतयारी म्हणून आपल्याला ही मॉक टेस्ट आयोजित करण्यात आलेली आहे. तर आमची तुम्हाला विनंती आहे पालकांना की आपण आपल्या पाल्याला सांगावे की सदरची जी मॉक टेस्ट आहे ही अतिशय काळजीपूर्वक आणि सदर नमूद केलेल्या काही 10 वॉर्निंग्स आहेत याचं सुद्धा पालन करावं. मंडळाचं 1 जूनचं पत्र, 18 जानेवारीचं पत्र, तसेच 7 जूनचं पत्र, असे अनेक पत्र आपल्या मंडळाच्या वेबसाईटवर आहेत. तर त्याचं सुद्धा आपण, की जेणेकरून त्याचं अवलोकन करावं, ते आपण समजून घ्यावं की जेणेकरून कुठल्याही विद्यार्थ्याला कुठलीही अडचण येणार नाही. मग हे परीक्षा देत असताना सुद्धा विद्यार्थ्यांनी मॉक टेस्ट तर द्यायची आहे की जेणेकरून याची पूर्वतयारी होऊ शकेल. तसेच ह्या 13 जुलै ते 5 ऑगस्टच्या दरम्यान ऑनलाईन ज्या काही एक्झामिनेशन्स होणार आहेत संदर्भात जर आपली काही अडचण असेल तर विभाग प्रमुख शिक्षकांना आपण पाल्याला आपल्या संस्थेमध्ये पाठवून त्याचं निराकरण करून घ्यावं, अशी आमची आपणास विनंती आहे. आणि अतिशय महत्वाची सूचना की जे हे परिपत्रक आपणास दाखवलं की या परिपत्रकामध्ये 40 प्रश्न असणार आहेत, त्यापैकी 35 सोडवणं बंधनकारक आहे. 1 तासाचा कालावधी आहे. समजा हिवाळी परीक्षेमध्ये असं आढळून आलं की विद्यार्थी परीक्षा देत असताना इंटरप्शन व्हायचं आणि मग संस्था स्तरावर कंट्रोल रूम मध्ये आपण क्लिअर सेशन करत होतो. पण यावेळी तसं नाहीये. जेव्हा परीक्षा इंटरप्ट होईल, लॉग आउट होईल किंवा ऑनलाईन मध्ये काही अडचण येईल, तर ज्या कालावधीमध्ये लॉग इन केल्यानंतर ज्यावेळी आपली परीक्षा स्थगित झालेली आहे, खंडित झालेली आहे, तो वेळ रेकॉर्ड केला जाईल. त्यानंतर किमान 10 मिनिटाच्या कालावधीमध्ये, कमाल म्हणूया आपण, कमाल 10 मिनिटाच्या आत की आपली ही लॉग इन होऊ शकणार आहे. पूर्वीप्रमाणे नव्हे, तुम्हाला संस्थेमध्ये प्राचार्यांना, विभाग प्रमुखांना यांना संपर्क साधावा लागत होता पूर्वी, पण आता मात्र तसं नसून तो आपण करू शकतो की आपण ती परीक्षा आणि ते सेशन्स लगेच 10 मिनिटांमध्ये आपल्याला तिथं लॉग इन करता येईल. आणि तरी जरी आपल्याला काही समस्या अडचणी आल्या तर तुम्ही आम्हाला संपर्क साधू शकताय. आम्ही त्या पूर्ण तुमचं जी शंका आहे त्याचं निरसन करू आणि त्यातून योग्य मार्ग आपण निवडू. तर विद्यार्थी मित्रांना सुद्धा आपण सूचना केलेली आहे की 40 पैकी 35 प्रश्न सोडवायचे. हिवाळी परीक्षेमध्ये 40 पैकी 30 प्रश्न सोडवायचे होते. ही एक अतिशय महत्वाची सूचना. त्यानंतर अजून एकदा मी ही जी नॉन थिअरीची परीक्षा आहे याविषयी हे स्क्रीनवर तुमच्या नॉन थिअरी एक्झामिनेशनच्या मार्कशीटचं जे महत्वाच्या सूचनेचं जे पालन करायचं आहे तर ते आपल्या समोर अजून एकदा आम्ही ठेवतो की जे विद्यार्थी आपल्या प्रथम, द्वितीय, तृतीय सत्राची परीक्षा आता देत आहेत
इंटरनल जे आहे, तर त्या अंतर्गत गुणमूल्यांकन जे होणार आहे, त्या अंतर्गत गुणमूल्यांकन होत असताना काही विशेष असे मुद्दे मंडळानं आपल्याला सांगितलेत की त्या विद्यार्थ्याची उपस्थिती असेल, त्या विद्यार्थ्याचं मॅन्युअल असेल, त्या विद्यार्थ्याच्या असाइनमेंट्स असतील, मायक्रो प्रोजेक्ट असेल, इतर सत्रक्रम असेल, जे काही सत्रक्रम त्या विषयाच्या निगडीत आहे, तर त्याची पुरेपूर खात्री, ते सर्व त्याचे पुरावे सदरच्या विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये द्यायचे आहेत. अनेक विद्यार्थ्यांना गत परीक्षेमध्ये 90-95 पेक्षा गुण जास्त मिळालेले आहेत. या परीक्षेमध्ये सुद्धा काही विद्यार्थी असं अपेक्षा दिसून येते की तेच अपेक्षा करत आहेत. या माल प्रॅक्टिसेसच्या केसेस आपण 18 जूनच्या परिपत्रकानुसार पाहिल्या. 7 जून आणि 1 जूनचं हे परिपत्रक आपल्या समोर आहे. यामध्ये सुद्धा आम्हाला सूचना आहेत, मंडळाने सांगितलेल्या विद्यार्थ्यांना आहेत. 90 किंवा 90 पेक्षा जास्त जर गुण दिले असतील, त्याची खातरजमा करणं. ते विद्यार्थी जे आहेत, तर त्या विद्यार्थ्यांसाठी जे आसन क्रमांक दिलेला आहे, तर त्या आसन क्रमांकाच्या समोर तो कोड लिहिणं, ते गुण, योग्य गुण त्यामध्ये दाखवणं. तर ते शिक्षकांनी करायचे. 90 पेक्षा जर जास्त आढळून आले तर मात्र त्यांच्यावर काय होणार आहे की कारवाई होऊ शकणार आहे. खंदारे सरांना 1-2 मिनिटं बोला. मी आपल्यासमोर त्याचा डेमोही पालकांना विनंती आहे, अगदी 2च मिनिटांमध्ये त्या स्क्रीनचा आपल्याला डेमो दाखवतो, म्हणजे आपल्याला ही लक्षात येईल. त्यानंतर मुद्दा क्रमांक 2 की अनेकांना, सर्वच पालकांना, आम्हाला सुद्धा अभिमान आहे की आमच्या कॉलेजचे विद्यार्थी विविध कंपन्यांमध्ये प्लेस होत आहेत. विविध उच्च जे शिक्षण आहे त्यांचं, की ज्या नामांकित संस्थांमध्ये, ऑटोनॉमस इन्स्टिट्यूटमध्ये, शासकीय संस्थेमध्ये आपला नावलौकिक वाढवत आहेत. आम्हाला सुद्धा खूप अभिमान आहे आणि आमची सुद्धा तीव्र इच्छा आहे. परंतु हे मंडळाचे जे परिपत्रक आहेत, मंडळाचे जे आदेश आहेत, त्या आदेशाचं आपल्याला पालन करावं लागणार आहे. त्या आदेशाची अंमलबजावणी करावी लागणार आहे. अन्यथा आपल्यावर सुद्धा, संस्थेवर सुद्धा, कॉलेजवर सुद्धा, संबंधित प्राचार्यावर सुद्धा कारवाई होऊ शकते, संबंधित शिक्षकावर सुद्धा होऊ शकते. तर आमची सर्वांना विनंती आहे की या बाबतीमध्ये आपण या आपल्या पाल्याला सुद्धा सूचना द्याव्या की आपलं जे सत्रकर्म आहे, ज्या विद्यार्थ्याचं सत्रकर्म D3, D4, D5 आणि त्याला लागणारे जे सपोर्टिव्ह जे दस्तऐवज आहे, तर तो आपला जो दस्तऐवज आहे, तो जर आपल्याकडे जर शाबूत आणि व्यवस्थित आणि जर असेल त्या मंडळाच्या आदेशानुसार, तर निश्चितपणे आम्ही सुद्धा तुमची जी अपेक्षा आहे 90 पेक्षा जास्त पाहिजे आहेत, 95 पेक्षा जास्त पाहिजे आहेत, तेही आम्ही देऊ. आम्हाला त्याबद्दलही काही शंका नाहीये, कारण आपला विद्यार्थी तसा गुणवंत आहेच. परंतु हे सत्रकर्माचे इव्हिडन्स आहेत, ते जे पुरावे आहेत, ते आपल्याला मुद्दा क्रमांक 3 मध्ये जसं सांगितलंय, परीक्षकांनी कन्फर्म केलेल्या गुणपत्रिकेवर ज्या विद्यार्थ्यांना एक्सेप्शनली हाय गुण देण्यात आलेले आहेत, त्यांची संख्या नमूद करण्यात येईल आणि सदर विद्यार्थ्याचे संबंधित विषयाचे सर्व रेकॉर्ड योग्यरित्या जतन करावे. तसेच मंडळाच्या सूचनेनुसार कागदपत्रे तपासणी करिता विहित कालावधीत सादर करणं बंधनकारक राहील. त्यामुळे आपल्याला ते द्यावंच लागेल. म्हणून पालकांना आमची विनंती आहे की आपण याविषयी थोडं आपल्या पाल्याला सुद्धा कल्पना द्यावी की जेणेकरून कुठली या संदर्भात अडचण येणार नाही. तर नॉन थेअरीच्या संदर्भात मी आपल्याला एक डेमो देऊ इच्छितो. एक्झामिनेशन जे आपण पोर्टल आहे ते मी लॉग इन केलेलं आहे. स्क्रीनवर कृपया तुम्ही पाहावे. आता मी एक्झामिनेशन लॉग इन करतोय. 1208 तुमचं सांग. हा, एक्झामिनरचं द्या तुमचं. यमी एक्झामिनर सर. अगदी 1च मिनिटाच्या कालावधीमध्ये मी आपल्याला दाखवतो. एक्झामिनर लॉगिन 1208-016 सर. 1208-016. येस, धन्यवाद. येस सर. आपला पासवर्ड सांगता का सर प्लीज? आता नाही, ओटीपी जातो आपल्याला सर, त्यामुळे काय अडचण येणार नाही. स्मॉल झेड सांगा सर. हा, स्मॉल झेड हा, 3 कॅपिटल एच डॉलर स्मॉल व्ही 3
कॅपिटल एन. कॅपिटल एन. हा सर. पुढे स्मॉल सी. स्मॉल सी. स्मॉल सी. हा येस. येस सर. तर पालकांना आमची विनंती आहे की ही स्क्रीन आपण पाहताय आणि आम्ही आपल्याला हे लॉग इन करून दाखवत आहे. यानंतर संबंधित विषयाच्या शिक्षकाला OTP जाणार आहे आणि OTP गेल्यानंतर ते OTP जेव्हा आपण त्यामध्ये रजिस्टर करू तेव्हा ते लॉग इन होईल. 07. हा सर सांगा. 41. 41. 80. 80. येस सर. आता ही स्क्रीन आपल्याला समोर दिसते आहे. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ नॉन थेरी ई मार्कशीट. नॉन थेरी ई मार्कशीट जेव्हा आम्ही कन्फर्म करणार आहे तर आपल्या समोर ही नॉन थेरीची ई मार्कशीट दिसते आहे. तर सावंत सर मी यातली जावा प्रोग्रामिंगची प्रोग्रेसिव्ह असेसमेंट घेतो. येस सर. हा. तर इथं पालकांना विनंती आहे की स्क्रीनवर आपण पाहावे की इथं जावा प्रोग्रामिंग आहे, THPA आहे, प्रोग्रेसिव्ह असेसमेंट हा शीट नंबर आहे आणि इथं 30 पैकी गुण आहेत. मिनिमम 0 सुद्धा मिळाले तर काही हरकत नाही. जेव्हा आम्ही इथं की आपण इथं जर मी 30 पैकी 30 जे काही पालकांची इच्छा आहे की 30 पैकी 30 टाकावे तर आपण पाहाल इथं मेसेज आपल्याला येतोय मार्क अवॉर्डेड इज एक्सेप्शनली हाय मे वॉरंट ऑडिट ऑफ रिलेव्हंट रेकॉर्ड्स. हे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. माझी विनंती आहे पालकांना की आपण कोणीतरी होकार कळवावा की आपल्याला हे स्क्रीनवर दिसतंय म्हणून प्लीज. येस सर दिसतंय ते. पालक आहेत का विद्यार्थी बोलतोय? सर मी स्टुडंट बोलते. पालक आम्हाला हवेत. पालकांसाठी आपण आयोजित. हॅलो हा सर सर. दिसतंय. हा सर दिसतंय ते. हा समयाच्या मला वाटतं आईसाहेब आहेत. हा स्क्रीन दिसतोय. समजा आम्ही इथं तुमची इच्छा आहे की 29. रामांचे 29. हा येस मॅडम येस. धन्यवाद. तर इथं सुद्धा तुम्ही मॅडम पाहू शकताय की इथं 29 जरी मार्क आपण दिले मार्क अवॉर्ड इज एक्सेप्शनली हाय मे वॉरंट ऑडिट ऑफ रिलेव्हंट रेकॉर्ड. म्हणजे आपल्याला हा संदेश इथं प्राप्त होतोय म्हणजेच की आपल्याला विद्यार्थी मित्र आणि पालकही उपस्थित आहेत. तर इथं समजा आपण 28 जरी गुण दिले तर मात्र आपल्याला वॉरंटचा मेसेज येत नाही. म्हणजेच हे गुण देत असताना जी अनेक मुलाची आणि पालकांची जी इच्छा असते की बाबा मला यस 100 पैकी 100 मिळले पाहिजेत, त्यानंतर पैकीच्या पैकी हवेत, मग त्यासाठी लागणारं जे सत्रकर्म आहे ते सुद्धा पूर्ण करणं गरजेचं आहे. आणि जर ते केलं नसेल तर आपल्याला तसे मिळणार नाहीये. एक्सटर्नलचं जे मार्कशीट आहे ते सुद्धा तशाच पद्धतीने आहे. आणि आपल्याला काही वॉर्निंग आहेत तर त्या वॉर्निंग सुद्धा मार्कशीट जर उपलब्ध इथं झालं तर अंडरटेकिंग सुद्धा आता शिक्षकाला द्यायचं आहे. हो एका झाडात अंडरटेकिंग सुद्धा एका शिक्षकांना HODना आणि प्राचार्यांना पण ते द्यायचं आहे. तर त्या अंडरटेकिंग नुसार त्यांच्यावर कारवाई सुद्धा करण्यात येईल. तर अशा पद्धतीचं हे आपल्या माहितीसाठी हे मार्कशीट आहे. तर आम्ही ते आपल्याला या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे. मी या ठिकाणी हे लॉग आउट करतो. हे स्क्रीन आहे. तर आपण जे मंडळाच्या सूचना आहेत त्या सूचनेचं जसं पालन केलंय, विविध ज्या सर्क्युलर्स आहेत ते मंडळाच्या वेबसाईटवर आहेत. आपणही या मार्गदर्शक सूचना पाहू शकताय आणि त्याप्रमाणे आपण पुढील जी कार्यवाही आहे ही उन्हाळी परीक्षा 2021 ही पार पाडत असताना कॉलेज ही काळजी घेते, विद्यार्थ्यांनीही घ्यावी, पालकांनीही घ्यावी आणि आमच्या संस्थेकडून आपल्या सर्व पालकांना विनंती आहे की आपण जे विद्यार्थ्यांचं सत्रकर्म आहे तर त्यांनी सुद्धा ते सत्रकर्म ऑनलाईन असेल ऑफलाईन असेल जसं त्यांना शक्य होईल त्या पद्धतीने त्यांनी कॉलेजमध्ये सादर करावं. म्हणजे जेणेकरून आपल्याला जे काही सत्रकर्म विहित मुदतीमध्ये करता येईल आणि जे अपेक्षित आपले मार्क्स आहेत ते आपल्याला देता येतील. तर
आज या ठिकाणी आमच्याकडून आपल्या सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना याविषयी आम्ही प्रेझेंटेशन दिलेलं आहे. नॉन थेरी थेरीचे जे काही सर्क्युलर्स आहेत इथं देण्यात आलेले, या सर्क्युलरची आपल्याला माहिती अवगत केलेली आहे. पुनश्च एकदा मी आपल्या सर्व उपस्थित पालकांचं संस्थेच्या आणि कॉलेजच्या वतीने मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी मी पालकांना विनंती करू इच्छितो की जे उपस्थित पालक आहेत, जर आपल्याला काही प्रश्न असतील तर आपण कृपया प्रश्न विचारावेत, जेणेकरून आपल्याला या संदर्भात ज्या काही सूचना आम्हाला द्यायच्या आहेत तर त्याही आम्ही आपणास देऊ. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर. मी सर्व उपस्थित असणाऱ्या पालकांना विनंती करतो की आपण जे 1 तास सरांचं मार्गदर्शन ऐकलं, तर या संदर्भात आपल्या पाल्याला किंवा आपल्या मनामध्ये कोणत्याही अडचणी असतील, शंका असतील, काही डाऊट्स असतील तर आपण कृपया इथे डायरेक्टली विचारावं. अनम्यूट करून आपण प्रश्न विचारू शकता. आमचे सर इथे या ठिकाणी उपस्थित आहेत. सर आपणास त्या सर्व शंकांचं उत्तर देतील. माझी पालकांना हॅलो विनंती आहे. हा हा येस बोला. हॅलो सर. हा नमस्कार. तुषार. हा नमस्कार, बोला बोला. ते हा येस, तुषार सबमिशन जे मागाडे. करायचं, हा प्रॅक्टिकलचं जे सबमिशन करायचं ना मॅन्युअल. हो. हॅलो सर. हा हा, बोला ते बोला, 3 तुम्ही तारखेच्या बोलत आतच राहा, आम्हाला ऐकू येतंय. बरं 3 तारखेच्या आतच करायचं असं काय? हो सर, हो. 3 जे काला आता मार्च आपण जर ऑनलाईन भरणार असेल तर आपल्याला 3 हा, तारखेपूर्वीच ते करावं लागणार आहे. कारण सर अजून आम्हाला ते प्रिंटच मिळल्या नाहीत ना, म्हणजे दिल्या होत्या करायला पण तिने काढण्यात, आता आज आम्हाला काढावं लागतील दुसरीकडनं. एक लक्षात घ्या की आपल्याकडे अवधी 3 तारखेपर्यंत आहे. या कालावधीमध्ये तुम्ही हे घ्या की जेणेकरून काय हा, होईल की आपल्याला 3 तारखेपूर्वी तुमचे गुण आम्हाला ते ऑनलाईन भरायचे आहेत. जर तुम्ही सत्र कर्म जर दिलं नाही तर आम्ही कुठल्या आधारे पार्ट त्यामध्ये लिहिणार किंवा ऍड करणार. सर्व शिक्षकांनी सूचना दिलेल्या आहेत. मागाडे साहेब, सर्व शिक्षकांनी मुलांना सूचना दिलेल्या आहेत की हे प्रॅक्टिकल्स, हे असाइनमेंट, हे मायक्रो प्रोजेक्ट हे आपण वेळेत द्या म्हणून. म्हणून तर नाही आम्ही सर, ते काय आज. झालं. हॅलो हॅलो सर. हा बोला बोला. हा बोला. ते गावामध्ये दिलं होतं एकाकडे, पण त्याच्याकडे काय प्रिंट नसल्यामुळे त्यांनी काढलं. ते लॉकडाऊनमुळे याच्यामुळे प्रॉब्लेम. आज नाझऱ्याला जाऊन काढावं म्हणतो मी. मग 2 दिवसात त्याचं पूर्ण झालं तर देतोच 3 तारखेपर्यंत, त्याची काय अडचण नाही. हा रविवारपर्यंत द्या सर, काय हरकत नाही. शनिवारपर्यंत द्या. बरं ठीक आहे सर. शनिवारपर्यंत दिलं तर फार बरं होईल. कारण काय होईल की हा. सत्र कर्म आम्ही कसं पूर्ण करणार, ऑनलाईन भरणार कसं ते सगळं. नाही आज आता मग आम्ही जाणार होतो, तुमचं ते असल्यामुळे म्हणजे हे तुमचं संभाषण असल्यामुळे थांबलो होतो, नाही तर निघालो होतो नाझऱ्याला. ते जाऊन घेऊन येतो, मग ते झालं थोड्या 3 वेळाने तारखेपर्यंत जाऊ देतोय. शकता. ठीक आहे सर, ठीक आहे, द्या द्या. हा. हो सर, हो हो. अजून काही पालकांना काही प्रश्न असतील तर विचारू शकताय. काही पालकांना प्रश्न असतील तर आपण कृपया विचारावे. परीक्षा संदर्भामध्ये असतील किंवा सबमिशनच्या बाबतीमध्ये असतील तर आपण कृपया प्रश्न विचारावा. आणखी एक सूचना महत्वाची की ही जी परीक्षा आहे ही जसं विद्यार्थ्यांसाठी कंट्रोल रूम आहेत, बोर्डाची यंत्रणा आहे, तसं संस्थेसाठी सुद्धा सीसीटीव्हीचं फुटेज, हे मंडळ आमच्याकडून सीसीटीव्हीचं फुटेज घेणार आहे. ज्या ठिकाणी ही कंट्रोल रूम असणार आहे त्या कंट्रोल रूमचं सीसीटीव्ही फुटेज हे महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाला आम्हाला सादर करावं लागणार आहे. की ही परीक्षा सुद्धा घेत असताना जे इन्व्हिजिलेटर, ऑफिसर इन्चार्ज, सिलिंग सुपरवायझर कशा पद्धतीनं, प्राचार्य असतील, विभाग प्रमुख असतील, कशा पद्धतीनं घेत आहेत. आणि ऑनलाईन आम्ही ज्या ओरल परीक्षा सुद्धा ज्या घेतल्या त्याचं सुद्धा आपण आपल्या पाल्यांना विचारू शकताय. त्या सुद्धा त्याचं रेकॉर्डिंग आपल्याकडे आहे. उद्या जर एखाद्या विद्यार्थ्यांनी, पालकांनी किंवा मंडळांनी जर आपल्याला रेकॉर्ड व्हेरिफिकेशनसाठी किंवा पडताळणीसाठी मागवलं तर निश्चित आपल्याला हे सादर करावं लागणार आहे. त्यामुळे या सुद्धा आम्ही ज्या ऑनलाईन ज्या काही ऍक्टिव्हिटी घेतलेल्या आहेत त्या सुद्धा आम्ही मुलांसाठी सुद्धा रेकॉर्ड केलेल्या आहेत. जेव्हा जेव्हा कोणी मागेल तेव्हा ते आम्हाला सादर करावं लागणार आहे.
सीसीटीव्हीच्या फुटेज अंतर्गत सुद्धा या सर्व ऑब्झर्वेशन या संस्थेचं सुद्धा ते करणार आहेत, हे आपल्या माहितीसाठी. अजून काही कोणाचे प्रश्न असतील तर कृपया प्रश्न विचारावेत. मला वाटतं सावंत सर, आता सर्वच पालकांना आपण गेली 1-1.25 तास याविषयी या परीक्षेच्या संदर्भात, उन्हाळी परीक्षा 2021च्या संदर्भात मंडळाच्या मार्गदर्शक सूचना त्याचं सगळं अवलोकन केलेलं आहे. आज जास्त वेळ न घेता मी पुनश्च एकदा आपल्या शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजच्या वतीनं सर्व उपस्थित पालकांचे आणि विविध उपस्थित पाल्यांचे सुद्धा आपल्या शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतो. या संदर्भात सर्व विभागाचे विभाग प्रमुख, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी हे सुद्धा उपस्थित राहिले, त्यांचे सुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि येणाऱ्या उन्हाळी परीक्षा 2021 मध्ये सर्व पालकांना आणि त्यांच्या विद्यार्थ्यांना, या सर्व आमच्या विद्यार्थ्यांना भविष्यातील वाटचालीस आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद सर. गेली 1-1.25 तास सर आपण आपल्या विद्यार्थ्यांना आणि आपल्या पालकांना अगदी खूप अभ्यासूपूर्वक मार्गदर्शन दिलं सर. आपण पाहतोय की हे आपले जे विद्यार्थी आहेत, आपण आपल्या विद्यार्थ्यांसाठी खूप सारे प्रयत्न करत आहोत. जर आपण इतर ठिकाणची परिस्थिती पाहिली तर अगदी पालक आणि विद्यार्थी सुद्धा सर्व गोष्टीशी अन्नभिन्न असतात. जर आपण गेली 1.25 तास सर नॉन थिअरी परीक्षा असतील किंवा थिअरी परीक्षा असतील, याच्यामध्ये असणारे ज्या नियमावली आहेत, जे बोर्डाचे वेगवेगळे परिपत्रक आहेत सर, तर आपण या ठिकाणी त्याचं वाचन करून सर्व मुद्दे सहित आपण आपल्या पालकांना आणि पाल्यांना समजावून सांगितलं. याच्याबद्दल सर मी सर्व पालकांच्या वतीनं, सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं आणि सर्व शिक्षकांच्या वतीनं आपल्या मनापासून आभार मानतो सर. आपण नेहमीच विद्यार्थी हितप्रिय आहात. कुठलेही पालक आले तर त्या पालकांचं जोपर्यंत शेवटपर्यंत कुठल्याही प्रश्नाचं समाधान होत नाहीये, तोपर्यंत आपण आपल्या पालकांना आपण सर्व गोष्टी समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि आपण आपल्या विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी, आज आपण पाहिलं तर आपण सर आपल्या महाविद्यालयाची गुणवत्ता आहे या वाडी पाठीमागं सर आपलं खूप मोठं श्रेय आणि आपलं खूप मोठं कष्ट आणि योगदान आहे सर. आणि आपण सर्वच एक टीम म्हणून आपण सर आपल्या विद्यार्थ्यांसाठी आपण इथं उपस्थित आहोत. तर मी सर्व पालकांना पुन्हा एकदा माहिती देऊ इच्छितो की आपण आपल्या पाल्याच्या भवितव्यासाठी जे जे सत्रकर्म पूर्ण करायचं आहे नॉन थेअरीसाठी, त्या विद्यार्थ्यांचे मॅन्युअल असतील, मायक्रो प्रोजेक्ट रिपोर्ट असतील, असाइनमेंट असतील, तर कृपया आपण ते सरांनी सांगितल्याप्रमाणे विहित मुदतीमध्ये संस्थेमध्ये येऊन जमा करावेत. तदनंतर ज्या फायनलच्या थिअरीचे पेपर होणार आहेत, MSBT मार्फत ज्या ऑनलाईन परीक्षाचं रेकॉर्डिंग होणार आहे, त्याच्यामध्ये जे सरांनी 10 मुद्दे अगदी विस्तृतपणे स्पष्टपणे तुम्हाला नमूद करून सांगितले, तर त्या 10 मुद्द्यांचं आपण सुद्धा पालन करावं. आणि या ठिकाणी मी सरते शेवटी आमच्या कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर आर्य देशमुख सरांनी खूप छान असं मार्गदर्शन केलं. ते नेहमीच सर्व शिक्षकांना, विद्यार्थ्यांना आणि पालकांना मार्गदर्शन करत असतात. तर मी आपल्या सर्वांच्या वतीनं मी सरांचं मनापासून आभार मानतो. तसेच सर्व पालक वर्गांचा सुद्धा आभार मानतो की आपण आपल्या विद्यार्थ्याच्या, आपल्या पाल्याच्या भवितव्यासाठी तुम्ही या कार्यक्रमास उपस्थित राहिला. जवळपास 1-1.25 तास झाला हा कार्यक्रम सुरू आहे आणि अगदी चांगल्या प्रतिसादामध्ये 250 पालक आणि विद्यार्थी या कार्यक्रमास उपस्थित राहिले. सर्व पालकांचा आणि पाल्यांचा आमच्या संस्थेच्या वतीनं मी तुमचं मनपूर्वक आभार मानतो. सर्व विभाग प्रमुख असतील, माझे सर्व सहकारी शिक्षक असतील, यांसुद्धा मी मनापासून आभार मानतो. आणि सरांच्या परवानगीनं हा कार्यक्रम संपला इथे मी असं जाहीर करतो. धन्यवाद. हा सर. येस सर. येस. एक महत्वाची सूचना मी आपल्याला सुद्धा विनंती करतो की आपणही द्यावी, की आपला 3 तारखेला पालक मेळावा जो आहे, हो हो हो, हा पालक मेळाव्याच्या संदर्भात सुद्धा आपण सूचना द्यावी. मी पालकांनाही विनंती करू इच्छितो की आपला 3 तारखेला 11 वाजता पालक मेळावा आहे, तर या पालक मेळाव्यासाठी आपण सर्व पालकांनी उपस्थित राहावे अशी मी आपल्यास नम्र विनंती करतो. धन्यवाद. येस सर. 3 तारखेला ठीक सकाळी 11 वाजता आमचा हा पालक मेळावा आहे. सर्व पालकांना विनंती आहे की आपण कृपया पालक मेळाव्यास गुगल मीटच्या माध्यमातून उपस्थित राहावं. धन्यवाद सर. आपण कार्यक्रम संपला असं या ठिकाणी जाहीर करूयात. धन्यवाद. हो.
हम्म.